ओके, तर आम्ही आलेलो आहे जटायू अर्थ सेंटर इथं. आमचा प्लॅनिंग होता टेकडीला जाण्याचा. काहीच खूप भूक लागली आम्हाला. ओके, तर आम्ही आलेलो आहे आमचं जे जटायू अर्थ सेंटर इथं केरलामध्येच आहे. ते आम्ही हाऊस बोटमधून चेकआउट केल्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे. हे आमचे खूप जास्त ऊन लागते म्हणून आम्ही स्कार्फ घेऊन आलोय. पती आणि महेश मागच आहे आणि हे सगळे लोक पण तिकिटासाठी थांबलेले आहेत वाटतं. आता आम्ही तिकीट वगैरे काढतो. मे बी 400 समथिंग तिकीट आहे वाटतं. इथून बाय द वे आम्ही आलो होतो. हे जे आहे हा रोड दिसतोय तुम्हाला, इथून आम्ही आलो होतो. खूप छान आहे, झाडं वगैरे मस्त वाटतंय. हे पूर्ण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. 30 रुपीजच फक्त पार्किंगसाठी, नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 100 शिवाय पर्याय नाही. हे सगळं छान आहे वाटतंय. हे केरला गव्हर्नमेंटने पूर्णपणे त्याची टेक केअर करतं. हे पूर्ण मागे दिसत असेल तुम्हाला. सो तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये लाईफ विथ पशामू. आम्ही मग तिकिटे वगैरे काढली. गर्दी तशी जास्तच होती तिकिटांसाठी. ॲक्च्युली इथं डायरेक्टली आपल्याला 826 पायऱ्या चढून जावं लागतात वरती. तशी रोपेची व्यवस्था केलेली आहे, पण खूप जास्त हवा होती म्हणून रोपे बंद केलेला होता. म्हणून आम्हाला पायी स्टेप चढून जावं लागलं. खूप जास्त थकलो आम्ही. तर हॅलो गाईज, आम्ही आलोय जटायू अर्थ सेंटरला. रात्री आम्ही आलपीला होतो आणि आता आम्ही जाणार आहे थेकडीला. पण इकडे आलो तर असं वाटलं चला आलोय तर जटायू अर्थ सेंटरला व्हिजिट करून जावं. थोडं इकडे सरक. तुम्ही बघू शकता, हाच तो जटायू. जेव्हा रावणाने सीतामातेला पळवलं होतं तेव्हा हाच तो जटायू त्यांनी सीतामातेला वाचवायचा प्रयत्न केला होता. तर तुम्ही बघू शकता, या गव्हर्नमेंटने खूप छान मेंटेन ठेवलेलं आहे. खूप क्लीन आणि नीट आहे. तर तुम्ही इकडे आला तर नक्की एकदा व्हिजिट करा या लोकेशनला. तुम्ही बघू शकता, हा स्टॅच्यू पूर्णपणे दगडात बनवलेला आहे, पूर्णपणे कोरून बनवलेला आहे. आणि हा स्टॅच्यू बनवणाऱ्या शिल्पीचं नाव आहे राजीव अंचल. या आर्किटेक्टने हा जटायू बनवलेला आहे. आणि आमचा इकडे येण्याचा प्री प्लॅनिंग कोणताच नव्हता. आम्ही सडन प्लॅन केला आणि इकडे आलो. आणि या प्लॅनचे मानकरी आहे धनंजय डोके पाटील आणि प्रतिभा. त्यांच्या आग्रह खातीर आम्हाला हा प्लेस व्हिजिट करता आला. आम्ही व्हिजिट केलाय, तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि हो, मला अजून एक ऍड करायला आवडेल की जो स्टॅच्यू बनवलेला आहे त्याच्या बाजूने खूप जास्त जागा आहे. आपण निवांत स्टॅच्यू बघू शकतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिथं प्लॅस्टिकचा अजिबात यूज करून नाही दिलेला. प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे किंवा खाणं पिणं काहीच यूज करून नाही देत. तिथे आपल्याला तहान वगैरे लागली तर ठिकठिकाणी स्टेप चढताना त्यांनी स्टॉल बनवलेले आहेत. तिथं आपण पाणी पिऊ शकतो, रेस्ट करू शकतो, मग पायऱ्या चढू शकतो आपण. त्यांनी अशी छान तिथे तयारी करून ठेवलेली आहे. ऍक्च्युली आम्ही खूप थकून गेलो कारण पायऱ्या आम्ही उन्हात चढलो. आम्हाला असं वाटलं की रोपवे आहे म्हणजे आम्ही इझी वरती जाऊ, पण रोपवे अवेलेबल नसल्यामुळे आम्ही पायीच गेलो. खूप जास्त थकून गेलो, ऊन पण खूप लागलं. हे आहे श्रीरामाचं मंदिर बनवलेलं आहे इथे बाजूलाच, जटायू अर्थ सेंटरच्या बाजूला. इकडे बघा जटायू अर्थचा स्टॅच्यू आहे आणि इथेच हे मंदिर आहे. आणि खूप जास्त अशी हवा इथे सुटलेली आहे. सो आज रोपवे बंद होता या हवेमुळे. तुम्ही फील करू शकता किती हवा सुरू आहे. इतकं ऊन आहे तरी आम्हाला ऊन लागत नाही. इतकी हवा म्हणजे अशी थंड हवा सुटली आहे. बरोबर ना? माझी बायको एकदम लाल लाल टरबुजासारखी दिसते बघा तुम्ही, एकदम लाल लाल. ऊन लागतंय जास्त नाही ना? ठीक आहे ना, हवा सुटली ना थंड, आता लागतंय. कुठे दिसत नाही मला लागलेलं, सॉरी. हो गाईज आमची हाफ गँग तिकडे आहे. सो तुम्ही बघू शकता, इकडून पण परत एकदा या व्ह्यूने तुम्हाला मी जटायूचा स्टॅच्यू दाखवतो. सो सी गाईज, खूप हवा सुटलेली आहे. गाईज आपापल्या बायकोला पकडून ठेवा, उडून जाते. प्रतिभा, महेश, प्रतिभाला धरून ठेवा, उडून जाईल. बघा तुम्ही हवा किती सुटली बघू शकता. स्माइल प्लीज. खूप ब्लेस फील होत होतं कारण आपण जे रामायणात ऐकलंय जटायूबद्दल, सीताबद्दल, रावणाबद्दल, सगळं बघायला मिळत होतं. एकदम छान एक्सपिरियन्स होता हा. सो गाईज तुम्ही बघू शकता, इथे श्रीरामाच्या पायाच्या फुटप्रिंट आहे असं म्हणू शकतो आपण.
आणि ही जी ज्योत दिसते ही 2019 पासून 17 ऑगस्ट 2019 पासून निरंतर जळत आहे इथे. आणि ती जी ज्योत लावलेली आहे ती गौरी लक्ष्मीबाई इथल्या केरळाच्याच आहेत त्या. सो तुम्हाला मी दाखवतो श्रीरामाचा फुटप्रिंट बघा दिसतंय. जिथे एक पायाचा असा निशाणा आहे. सो तुम्ही बघू शकता इथे. काय चाललंय तुमचं? मजेत ना? का हो तुम्ही मजेत आहात ना? काय म्हणता बाकी? हां मजेत ना तुम्ही? काय बघता? काय खायचं आहे का तुम्हाला? कुठे आहेत? वाव झोप येते? झोप येते तुम्हाला? हाय फाय करा. हाय फाय मी हाय फाय हाय फाय हाय फाय हाय फाय हाय फाय. ऐ गेले डांबराट दिसते. हाय फाय. वाव काहीच खूप भूक लागली आम्हाला. मस्त भेळीचा बेत केलाय. आता आम्ही कुठं आलोय? केरळाचे आपण. आता आपण आहोत जटायू सेंटरच्या पुढे निघालोय. ते आम्ही ऑन द वे थेकडी ना. ही सगळी रबराची शेती आहे पूर्ण. असं वाटतं की निलगिरी आहे आपल्या गावाकडे निलगिरी टाईप वाटतं ही आपल्याला. पण ही रबराची झाडं वगैरे आहेत आणि प्लास्टिक पॅक करून रबर येतं त्या प्लास्टिकमध्ये आणि ते काढून मग त्याच्यावरती प्रोसेस करून डिफरंट काइंड ऑफचे रबर बनवले जातात. कम्प्लीट रबराची शेती. तर आम्ही पोचलो थेकडीला कीज हॉटेलला बाय लेमन ट्री. तुम्ही पण या ना. काय ब्लॅक टी? ओके. तर आम्ही आलो आहे लाईव्ह शो बघण्यासाठी. त्याचं नाव आहे कथाकली आणि हा इथला एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं जातं. महेश महेश डॉक्टर पाटील. ಪದಾಕ ರುದ್ರಾಖ್ಯ ಘಟಕಂ ಮುಷ್ಟಿ ಕರ್ತರಿಮುಖಂ ಸುಖತುಂಡಂ ಕವಿತ್ತಕಂ ಹಂಸಪಕ್ಷಂ
मला जायचं ना. केळी 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 दिली केळी. ओ! ओ! शो संपल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो काढले. मेकअप खूप सुंदर केलेला होता त्यांनी. हा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स होता आतापर्यंतचा, बट भारी वाटला म्हणजे एक्सपिरियन्स तरी आम्हाला. दिस इज अवर लॉबी. वी जस्ट वेटिंग फॉर यू ओनली. तर आम्ही आलो आहे आज टेकडीला. सो या आजची आमची रूम तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. फक्त बाल्कनी नाही आमच्या रूमला. सो असं एवढं टाइम बाल्कनी पाहिजे असं काही नाही. सो गाईज मी आले तुम्हाला रूमची टूर दिलेली आहे. आता आम्हाला जायचं आहे डिनरसाठी. सो आता पटकन फ्रेश होतो. खूप थकलेलो आहे, दोघे पण थकलो आहे खूप. कारण सकाळी आम्ही आलेपीवरनं निघालो 7 वाजता. कंप्लीट 7ला आम्ही तिथनं आलेपीवरनं निघलो आणि गेलो जटायू आर्ट सेंटरला. आणि तिथनं जवळजवळ जटायू आर्ट सेंटरला गेल्यावर झाली आमची थोडी फजिती. बिकॉज ऑफ तिथे वरती रोपवेने जायचं असतं आणि ते बंद होतं आणि त्यामुळे आम्हाला जावं लागलं पायी. आणि आम्ही पायी गेलो आणि खूप थकलो, पण तरी आम्ही आमची हिंमत सोडली नाही. आणि परत तिथून आम्ही आलो आता थेकडीला. जवळजवळ आमचं टोटल झालं आहे किलोमीटर 520-30 समथिंग झालं आहे. आणि आम्हाला एवढे 520-30 समथिंग किलोमीटर करायला लागले जवळजवळ 10 तास. 10 तासापासून आम्ही गाडीच पळवतोय, सारखी गाडीच पळवतोय. कारण 10 तास लागायचं कारण एवढंच की इकडे खूप घाट सेक्शन आहे आणि खूप केअरफुली गाडी चालवावी लागते. सो आम्हाला तो उशीर तेवढा लागला. आणि आल्या आल्या आम्ही जस्ट वेट घ्यायचा,
तर रिसेप्शनचा कॉल होता मध्येच आणि विचारत होते तुम्हाला रूम आवडले का, तुम्ही कम्फर्टेबल आहे का रूमसाठी, आणि काही गरज असेल तर कॉल करा. तर ठीक आहे. तर आम्ही इथे आल्यानंतर थेकडीला आल्यानंतर आम्हाला कलीचा कार्यक्रम बघायचा होता, जो की मी खूप लहान होतो तेव्हा दूरदर्शनच्या टी व्हीवरती नॅशनलवरती बघायचो. तो आज मी रिअलमध्ये बघितला, कारण हे केरळचं एक कल्चर आहे आणि तो कार्यक्रम आम्ही बघितल्यानंतर आम्ही आलो आता आमच्या हॉटेलवरती आणि आता आम्हाला जायचं आहे डिनरला. सो पटकन फ्रेश होतो, अमृता पण गेली फ्रेश व्हायला, मी पण पटकन फ्रेश होतो आणि जातो जेवण करायला. सो गाईज आम्ही फ्रेश झालो आणि आता आलो खाली डिनरसाठी. तर तुम्हाला आता आमचे आजचे मेनू दाखवतो काय आहे ते. हे सर्व सलाड आहेत, नंबर ऑफ टाईपचे सलाड आहेत, तुम्ही बघू शकता. पापड पण आहे सोबत. पायसम म्हणजे आपल्या मराठी भाषेत शेवयाची खीर. नेक्स्ट आहे चिल्ली गोबी, बघू शकता. खूप सारे आयटम्स आहेत, खूप सारे नंबर ऑफ आयटम्स आहेत. पनीर बटर मसाला, नूडल्स, व्हेज फ्राईड राईस, बघू शकता. बोथ राईस आहे, फ्रेंच फ्राईज, इकडे आहे रसम, इथं आहे काय व्हेज आहे, सॉरी नॉनव्हेज आहे. चिकन 65 आहे, फिश करी आहे, नॉनव्हेज आहे. तुम्ही खाऊ शकता नॉनव्हेज. हां, पायसम म्हणजे खीर, शेवयाची खीर. तर मी मला भरपूर सारा सलाड घेतला आहे आणि थोडे नूडल्स घेतले आहे. ही अमृताची प्लेट, ही काजलची प्लेट, आणि ही आहे मिस्टर धनंजय डोके पाटलांची प्लेट. नॉनव्हेज खातात. ते नॉन व्हेजिटेरियन आहे, सो त्यांचं बरोबर लाईन होत चालली आहे न सांगता. मॅडम तुमचं काय बाकी आहे? तुमचं काय बाकी आहे? नूडल्स तिकडे आहे. महेश कुठे? महेश राव पण येत आहेत. आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. आम्ही सकाळी निघालो होतो रूममधून 7:45 वाजता, 7-8 वाजले होते आम्हाला. तेव्हापासून आमचं प्रॉपर जेवणच नाही. मी अटर भटर खाल्लं. म्हणजे फायनली व्यवस्थित डिनर करूया म्हणून निवांत फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली. आता आम्ही निवांत डिनर करणार आहे सगळे सोबत. ऍक्च्युली आम्ही डिनर वगैरे केलाय आणि जस्ट लोकल मार्केट फिरायला आलो, कारण सकाळी परत आम्हाला ओके अभी 10 बज गए हैं. ठीक आहे. तर मग लोकल मार्केट थोडंसं फिरावं, कारण उद्या सकाळी परत हां खूप सुंदर सुंदर शॉपिंग, सगळं गणपती बाप्पा. आम्हाला इथे स्टॉल खूप आवडले, हातकाम वगैरे केलंय. ओ सो सॉरी, रिली सॉरी. हात लावून बघा ना किती क्वालिटी सुंदर आहे. आम्हाला इथे जास्त करून स्टॉलच आवडले. ओके, ये 3000 वाला है ना, जो बीच में क्रीम वाला. हाँ 3000. आप इंटरनेट पे चेक कीजिए, आप 60,000 में मिलेगा. हाँ आता है ना. इसलिए हमारा एक्चुअली काम बहुत अच्छा लगा गया और दिखने में भी अट्रैक्टिव लगा ना, तो मस्त आहे. म्हणजे छान आहे क्वालिटी वगैरे. आम्हाला स्टॉल जास्त आवडले. हे आपल्याकडे तर बाकी सगळं आहेच पुण्याला. साड्या पाहिजे का ग? घ्या ना साड्या. आधी तुमची विचारा, आम्हाला कपड्याच्या गाड्या घालायला नका ठेवू. कुठून राहिले स्वस्तात गुला जीव जातो मग. चॉकलेट पाहिजे कुठं? हो या ठीक आहे. चॉकलेट गाईस, तुम्ही आला तर इकडे नक्की फिरा. शॉपिंग करण्यासाठी खूप सारे दुकानं आहेत तिथे, सो तुम्ही नक्की या. फक्त 1 लाखाचा बंडल घेऊन या आता. हो नक्की. 1 लाखात काय होणार. जिथे जाईल तिथे खरेदी गोयांची. काय करायचं माणसाने.
हा ती कशी वाटते? छान वाटते ना. कितीला आहे? कितीपर्यंत बसेल डिस्काउंट करू? 850. डिस्काउंट कुछ चल रहा है? हाँ डिस्काउंट चल रहा है बड़ा 50 क्रिसमस न्यू ईयर को ऑफर है नॉर्मल 25% था अभी 50 ऑफर डाला है अच्छा उसमें ऑफर मध्ये 850. 850. गोल्डन ये ऑफर कॉटन आएगा ये आपको अंदर बॉडी ये पल्लू आएगा अंदर आपको बॉडी का क्या पूरा प्राइस set है? मिलेगा। इसका प्राइस क्या है? ये डिस्काउंट कार्ड का 1050 मैं सांगणे बोलायचं नाही. ऍक्च्युली आम्ही मुन्नारला गेलो तेव्हा खूप महाग साड्या होत्या तिथे. 3000, 3500, 2500. कधी बरी होते? कधी बरी होते? हे बघ घेऊ का? मला हे आवडले. बघा गाईस, घरी ढीग लागला आहे स्वेटरचा. कुठे ठीक लागलाय? प्लस ते किती पाहिला मी हा? महेश. आणि मला काय म्हणतात माहिती का अशी उभी नको राहू. आणि व्हिडिओ कॉल आणि ती प्राइस किती आहे? काहीची किती मध्ये? आणि रात्रभर अशी व्यापून. मला पण आहे. मला पण सवय यार असं आधी कमी करा मग पुढे करा. ऐक ना, अमृताचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करतो का? लव बर्डला लय डिस्टर्ब करतो का? तुम्ही असंच बनणार आहे कारण तुमचं हा मला करायला काय ग? बनणार आहे आता. त्याच्यामुळे ना तुम्ही आम्हाला असंच बनणार आहे. प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्हाला. प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. हो सर काही काही केलं कपडे धुत होते मुंचा फोटो काढला केले हा? मुंचा फोटो हा मुंचा आधी तर गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.